C2 अर्थात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने औद्योगिक बंद पाळून क्रांती चौक येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। केंद्र सरकारने कामगारांच्या कायद्यामध्ये बदल करून सर्व कायदे मालकधार्जिणे केले असल्याचा आरोप करत देशामध्ये प्रचंड बेरोजगारी निर्माण झाली असून अस्थिरता निर्माण होत आहे। यासह विविध मागण्या घेऊन शहरातील क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी भारतीय ट्रेड युनियन यासह सर्व समविचारी पक्ष आणि संघटनेचे समर्थक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। देशव्यापी जो शेतकऱ्यांच्या बाबतीत आमचा पाठिंबा आहे, मोदी सरकारने जसं भारत पाकिस्तान असल्यासारखं वातावरण निर्मित केली, जणू काय हा शेतकरी आपल्या देशातील जनतेला अन्न आणि वस्त्र पुरवतो। परंतु 2021ला मोदी सरकारने सांगितलं होतं आम्ही MSP कायदा लागू करू, नवीन विद्युत कायदा वापस घेऊ। परंतु शेतकऱ्याला जे काही दिल्ली बॉर्डरवर जे आंदोलन झालं, जे आश्वासन दिलं होतं मोदी सरकारने, ते अद्याप केलेलं नाही। परंतु स्वामीनाथनला भारतरत्न पुरस्कार दिला, परंतु 2014ला सांगितलं होतं की आम्ही स्वामीनाथन कमिशनच्या ज्या काही शिफारशी त्या लागू करू, म्हणजे शेतकऱ्याला जो खर्च येतो त्याचा 1.5 पट नफा मिळेल अशा पद्धतीने आम्ही भाव देऊ। परंतु या देशातला मोदी आल्यापासून 2014 ते 2024 पर्यंत आतापर्यंत 1,23,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या सरकारच्या विरोधात। की भूमिका अशी आहे की शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव, शेतकऱ्याच्या मुलांना नोकऱ्या, खाजगीकरण कमी झालं पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि जो प्रोजेक्ट कर्मचारी आहे, शालेय पोषण आहार असेल, आशा असतील, अंगणवाडी असेल, उमेद अभियान असेल, या सगळ्या लोकांना किमान वेतन देऊन कामगाराचा दर्जा देऊन सहकार्य केलं पाहिजे सरकारने। शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, सरकार सगळ्याच पातळीवर फेल झालंय, कसं बघताय तुम्ही सरकार? त्यांच्या मालाला हमी भाव दिलेला नाही, हे सरकार सगळ्या बाबतीमध्ये फेल झालेलं आहे। आणि मोदी सरकार की जिम्मेदारी, मोदी सरकार का सब कुछ बोलते हैं मोदी सरकार, लेकिन 5 किलो धान्यामध्ये जीवन धकतंय का? त्या 5 किलो धान्यामध्ये मोदीची जिम्मेदारी म्हणत असताना मोदी सरकार आहे, मोदीचं सरकार आहे का भारत देशाचं सरकार आहे, हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला आहे। म्हणून मला तुमच्या माध्यमातून या सरकारला आव्हान करायचं आहे की भारताच्या सरकारमध्ये भारतीय जनतेचा जो काही म्हणजे वाताहत झाली